नमस्कार मैत्रिणींनो. तर या मग स्पायसी चिकन खायला. तर बघू शकता, खूप छान असं स्पायसी स्पायसी चिकन मी बनवलेलं आहे. आणि याच्यामध्ये मस्त असं बनवलेलं आहे झणझणीत चिकन, लिंबू, कांदा, इथे भात आणि इथे चपाती. तर माझी रेसिपी बघायला विसरू नका. आणि झणझणीत चिकनची मी रेसिपी सुद्धा आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बघा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला या मग आता मस्त स्पायसी चिकन खायला. तर व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आता इथे मी शिजून बॉईल केलेलं आहे चिकन. आणि इथे आहे 3 पाव चिकन आहे. आणि खूप छान असं म्हणजे मी हळद, मीठ, तेल टाकून आणि थोडंसं लसूण टाकून छान असं उकळून घेतलेलं आहे चिकन. आणि आता इथं मी बनवत आहे मस्त अशी स्पायसी चिकन करी. तर त्याच्यासाठी मी इथे कढई छान गरम झालेली आहे आणि कढईमध्ये मीठ टाकत आहे तेल. तर तेल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण टाकूया इथे मस्त तेजपान टाकून घेते मी कढईमध्ये. तेजपान टाकल्याने काय होते, एकदम म्हणजे छान भाजीला सेंट खूप छान येतो. आणि तेजपान झाल्यानंतर मग आता मी इथे टाकणार आहे कलमी वगैरे. आणि कलमी, शहाजिरं तेलामध्ये मी अगोदर टाकून घेते थोडंसं. त्याने जेणेकरून आपण जे रेसिपी बनवतो त्याला खूप छान असा सेंट येतो. तर इथे कांदा टाकलेला आहे मी. एक छान पातळ कांदा बारीक करून कापून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे तेलामध्ये. खडे मसाले आणि कांदा. आणि आता थोडासा कांदा असा छान असा लालसर होऊ द्यायचा, जेणेकरून आपल्या कांद्याचा जो वास म्हणजे गोडपणा आहे तो कमी होईल. लालसर कांदा भाजू दिला तर छान असा टेस्टसुद्धा खूप छान येते. आणि नंतर 3-4 मी हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आपल्या मस्त अशा स्पायसी चिकनसाठी. तर खूप छान अशी टेस्टी रेसिपी बनवत आहे. तर नक्की मैत्रिणींनो बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आवडला तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर आता इथे छान असा कांदा, हिरवी मिरची आणि खडे मसाले छान तेलामध्ये फ्राय होऊ दिले. आणि इथे मी लसण, अद्रक, सांबारची पेस्ट आणि काळा मसाला काढलेला होता मी. कांदा, खोबरं आणि थोडेसे आपले खडे मसाले बारीक करून घेतलेला काळा मसाला आहे हा ओला. तर तो छान असा फ्राय करून घेत आहे मी आता. आणि तो मसाला फ्राय होता वेळेसच मी इथे 2 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे. आणि 1 चम्मच मसाला टाकलेला आहे, जो आपण विकतचा एव्हरेस्टचा वगैरे कोणता पण जो घरात अवेलेबल असेल तो. तर मी इथे एव्हरेस्टचाच टाकलेला आहे. आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे, की जेणेकरून आपण जो मसाला भाजतो त्याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते. आणि सर्व छान मसाले फ्राय करून घेतले तेलामध्ये. आणि आता इथे बघा, बॉईल केलेलं चिकन मी टाकलेलं आहे. तर खूप छान अशी स्पायसी एकदम बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी मी चिकन करी इथे आज बनवत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला कसा वाटतो तर नक्की कमेंट करून मला सांगत चला. माझ्या रेसिपी रोजच्या आपल्या साध्या सोप्या रेसिपी असतात घरातल्या, की मी म्हणजे अशा ज्या आपण बनवतो रोजच्या एकदम कमी साहित्यामध्ये, त्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. की जेणेकरून जास्त तामझाम करायची म्हणजे कोणत्याच रेसिपीमध्ये मी जास्त असा वेळसुद्धा लावत नाही. आणि ज्या आपल्या एकदम साध्या सोप्या सरळ असतात, की ज्या पटकन होतील आणि झटकेपट होणाऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघू शकता, अशी झटकेपट रेसिपी आहे, याला काही जास्त वेळ लागत नाही. एकदम स्पाइसी चिकन आहे. आणि तसं आपण हॉटेलमध्ये जर गेलो तर ह्या चिकनच्या भाजीसाठी आपल्याला खूप सारे पैसे मोजावे लागतात. तर आज संडे होता आणि मुलाला खायचं होतं चिकन. तर म्हटलं म्हटलं बेटा मी बनवून देते तुला. तर त्याला पण शिकवायची होती मला रेसिपी. आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करत आहे. तर बघा, कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि मुलांना एकटं बाहेरगावी राहावं लागते. त्याच्यामुळे मुलांनासुद्धा अशा भाजी म्हणजे आपल्या पोटापाण्यापुरतं तरी आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी मुलांना पण शिकवत असते काही काही गोष्टी. तर त्याला पण शिकवत होती मी चिकन करी, कारण त्याला खूप आवडते चिकन करी. तर बघा, खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि बघता क्षणी असं वाटते पटकन उचलून घ्यावं आणि खावंशी. तर
तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी ही रेसिपी एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर अगदी कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे. आणि याच्यासोबत मी भातसुद्धा बनवलेला आहे. भात आपला म्हणजे रेग्युलर जे आपण घरामध्ये जे आपण मिडल क्लास लोक खातो, तर ती रेसिपी आहे. एकदम काही तामझाम नाही आहे रेसिपीमध्ये. आणि छान असा हिरवागार मी इथे आम्ही विदर्भातले तर आम्ही संबारच म्हणणार. तर जे मराठवाड्यातले आहेत तर ते कोथिंबीर म्हणतात, पण आम्ही विदर्भात राहतो तर आम्ही संबारच म्हणतो. आणि हिरवागार असा मस्त संबार टाकलेला आहे आणि झणझणीत असं चिकन मी इथे बनवलेलं आहे. तर नक्की सांगा तुम्हाला माझी ही चिकनची रेसिपी कशी वाटली. आणि याला आता मी थोडा वेळ उकळू देणार आहे, की जेणेकरून जे उकळी आल्यानंतर जो मसाला असतो तो एकदम मिक्स होतो त्याच्यामध्ये आणि खूप छान टेस्टी लागते ही अशी चिकन करी. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि न चुकता पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि सेम अशीच रेसिपी तुमच्या घरीसुद्धा करून बघा तुम्ही, आणि तुम्हाला नक्कीच आवडेल माझी ही रेसिपी. तर चला या मग पटकन आता मी ताट वाढत आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू माझ्या सर्व ताईंना आणि दादांना. तर बघू शकता किती छान अशी रेसिपी झालेली आहे माझी. थँक्यू.